या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य पारू समोर त्याच्या मनातील भावना व्यक्त करत असतो. तो पारूला म्हणत असतो की पारू, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा हात हातात घेतला तेव्हा माझ्या या अर्थहीन आयुष्याला एक दिशा मिळाली. आणि तुला मगाशी प्रश्न पडला होता ना की मी तुला इथे असा का घेऊन आलोय, तर मला माझ्या मनातल्या सगळ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करायच्या होत्या आणि म्हणूनच मी तुला या निसर्गामध्ये घेऊन आलो. खरं तर मी तुला जगातल्या कितीही महागड्या ठिकाणी घेऊन जाऊ शकलो असतो, पण मला माझ्या मनातील भावना या निसर्गाच्या सानिध्यात तुझ्यासमोर व्यक्त करायच्या होत्या. आणि मग तो पारूच्या जवळ जात तिला सांगतो की पारू, हा निसर्ग, हे नदीचं पाणी जितकं निर्मळ आहे ना, तितकंच निर्मळ आहे माझं तुझ्यावरचं प्रेम. आणि आदित्यने त्याच्या प्रेमाची कबुली देता क्षणी आकाशामध्ये फटाके फुटू लागतात आणि ते पाहून पारू तर खूपच खुश होते. ती प्रेमाने आदित्यकडे पाहत असते तर आदित्य पारूचा हात हातात घेतो आणि तिला म्हणू लागतो की पारू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग तो पारूच्या समोर गुडघ्यावर बसतो आणि तिला म्हणू लागतो की पारू, मी आदित्य किर्लोस्कर पूर्ण शुद्धीत आणि मनापासून तुला विचारतोयस, तू माझ्यावर प्रेम करतेस का? तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? आणि आदित्यचं हे बोलणं ऐकून पारूचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. आणि मग त्यानंतर ती देखील रडतच तिचा हात आदित्यच्या हातात देत त्याच्या प्रेमाला होकार देते. आणि त्यामुळे आदित्य तर खूपच खुश होतो आणि मग ते दोघेजण रडतच एकमेकांना मिठी मारतात. पण मग त्यानंतर पारूला अचानक सगळीकडे अंधार दिसू लागतो आणि तिला मारुतीचं बोलणं आठवू लागतं. आणि मग त्यानंतर तिला दामिनीचं बोलणंसुद्धा आठवतं की जेव्हा अहिल्याला कळेल की आदित्यला आवडणारी मुलगी तू आहेस, तेव्हा ती त्याचं आयुष्यात कधी तोंडही बघणार नाही. आणि त्यामुळे पारू लगेच आदित्यला दूर लोटते आणि बाजूला होते. त्यामुळे आदित्य घाबरूनच तिला विचारतो की काय झालं पारू? तर पारू म्हणत असते की आदित्य सर, हे सगळं योग्य नाही आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही किर्लोस्कर कंपनीचे मालक आहात आणि मी कोण आहे? गावाकडून आलेली एक साधी मुलगी जी तुमच्या घरामध्ये नोकराचं काम करते. आपल्या दोघांचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं ना तरी आपण एकत्र नाही येऊ शकत. तुम्ही आत्ता मला हा निसर्ग दाखवला, हे पाणी दाखवलं, चंद्र चांदण्या दाखवले, पण तुम्ही कधी क्षितिज बघितलं आहे का? आपल्याला असं वाटतं की क्षितिजाजवळ जमीन आणि आकाश एकत्र आले आहे, पण खरं तर प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. तो फक्त आपला एक भास असतो. आणि मी जमीन आहे, मला माझ्या मातीसोबत राहू द्या. मला कधीच तुमच्यासारखं आकाश व्हायचं नव्हतं आणि मी होऊसुद्धा शकणार नाही. आणि पारूचं हे बोलणं ऐकून आदित्य तर खूपच घाबरतो. तो रडतच पारूला म्हणू लागतो की पारू, असं नाही आहे. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, तुम्ही समजून घेत नाही. आपण दोघे जर एकत्र आलो ना तर आपल्या दोघांच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अंधारच असेल. जेव्हा तुम्ही माझा हात हातात घेऊन जगासमोर जाल तेव्हा जग मला नावं ठेवेल. त्यांना हेच वाटेल की एका मोलकरणीने एका मालकाला फसवलं. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू, असं काही नाही आहे. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, आत्ता तुम्ही जे काही बोललात, आत्ता इथे जे काही घडलं ना ते तुम्ही इथल्या इथेच विसरून जा आणि पुन्हा तुम्ही या सगळ्याचा विचारही करू नका. मला खरंच हे सगळं काही नको आहे. आत्ता मी तुमच्यासोबत सुखाचे जे 4 क्षण घालवले आहेत ना ते आयुष्यभर मी माझ्या मनामध्ये साठवून ठेवेल. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. आणि मग ती आदित्यसमोर अगदी हात जोडते. तर आदित्य तिला जवळ घेत समजावत म्हणत असतो की पारू, माझ्याकडे बघ, तुला कळतंय ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. आणि तुला मारुती मामांची भीती वाटते का? तर काळजी करू नको. मी स्वतः मारुती मामांसोबत बोलेल, त्यांना कन्व्हिन्स करेल. त्यांनी होकार दिल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. आणि तू आईचीसुद्धा काळजी करू नको. मी स्वतः आईला आपल्या नात्याबद्दल सांगेल. जोपर्यंत आई तयार होत नाही ना तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. आणि ते ऐकून पारू आदित्यकडे पाहतच राहते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि आता मला तुला गमवायचं नाही आहे. जर आता मी तुला गमावलं ना तर मी जगू शकणार नाही. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं काही नीट करेल. आणि त्यावेळी पारू म्हणते की आदित्य सर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला फक्त आता एक वचन द्या. जेव्हा कधी तुमच्यासमोर देवी आईंमध्ये किंवा माझ्यामध्ये निवड करण्याची वेळ येईल ना तेव्हा तुम्ही क्षणाचाही विचार न करता देवी आईंची निवड कराल आणि मला विसरून जाल. द्या मला वचन. आणि ते ऐकून आदित्य हसतच पारूला वचन देतो आणि म्हणतो की पारू, मी कधी अशी वेळ येऊच देणार नाही. आणि मग त्यानंतर पारू ही रडतच त्याला मिठी मारते.
तर आदित्य मोठमोठ्याने ओरडून त्याचं पारूवर किती प्रेम आहे हे अख्ख्या जगाला सांगत असतो आणि पारू हसतच त्याच्याकडे पाहत असते. दुसरीकडे इतका उशीर झाला तरी आदित्य अजून घरी कसा आला नाही म्हणून अहिल्या काळजीत असते. श्रीकांत तिला म्हणत असतो की अगं तो असेल कोणत्या तरी कामात, नको इतकी काळजी करू. आणि अहिल्या म्हणत असते की त्या दिशा प्रकरणानंतर मला खरंच त्याची खूप काळजी वाटते. हा मुलगा कुठे गेलाय काय माहिती. आणि त्याचवेळी दुसरीकडे किर्लोस्कर बंगल्याच्या बाहेर आदित्य आणि पारू परत आलेले असतात. त्या दोघांनी एकमेकांचा हात पकडलेला असतो, पण मग त्यानंतर पारू आदित्यचा हात सोडते. आदित्य तिच्याकडे पाहू लागतो तर पारू तिथे असणाऱ्या वॉचमनकडे इशारा करते. त्यामुळे आदित्य हसून म्हणतो की ठीक आहे, मी नाही पकडत तुझा हात. आणि मग त्यानंतर तो पारूला म्हणू लागतो की पारू, मला खरंच काय बोलावं ना ते सुचत नाही आहे. मला खरंच तुझे आभार मानायचे आहेत कारण तू माझ्या प्रेमाला होकार दिलास. आज मला तुझ्यासमोर माझ्या भावना व्यक्त करता आल्या. आणि त्यावेळी पारू म्हणते की आदित्य सर, तुम्ही तुमच्या भावना तर व्यक्त केल्या, मात्र मी कधीच माझ्या भावना व्यक्त करू शकणार नाही. आमच्यासारख्या गरीब माणसांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार नसतो. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या बंगल्याच्या आतमध्ये मी पारू असेल आणि तुम्ही आदित्य सर. इकडे माझं वागणं वेगळं असेल. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो पारू. तर पारू त्याला समजावत म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही मला वचन द्या की आपल्या प्रेमामुळे तुम्ही कधीही माझ्या देवी आईंचं मन दुखावणार नाही, त्यांना त्रास होईल असं काही करणार नाही. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो पारू, तू नको काळजी करू. आणि माझा ना माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. तिला तर तू किती आवडतेस हे माहिती आहे ना तुला. मला तर खात्री आहे जेव्हा मी तिला तुझ्याबद्दल सांगेल आणि आपल्या नात्याबद्दल सांगेल तेव्हा ती खूप खुश होईल आणि प्रेमाने तुला जवळ घेईल. आणि ते ऐकून पारूही आनंदाने म्हणते की आदित्य सर, सगळं असंच व्हायला हवं. तर आदित्य हसतच तथास्तू म्हणतो. दुसरीकडे अहिल्या आदित्यला कॉल करणारच असते, पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. त्याचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. कधी तो पारूबद्दल अहिल्याला आणि श्रीकांतला सांगतोय असं त्याला होत असतं. तो अहिल्याला आणि श्रीकांतला म्हणतो सुद्धा की मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. पण तितक्यात अहिल्याला गुरुजींचा फोन येतो. गुरुजी अहिल्याला असं म्हणतात की तुमच्या घरामध्ये आपण जी मूर्ती स्थापन करणार होतो ती भंग पावली आणि त्यामुळे आदित्याच्या जीवावर एखादं संकट येऊ शकतं. आणि ते संकट येऊ नये, त्याच्या जीवावर बेतू नये म्हणूनच तुम्हाला तुमच्या कुलदेवीला जाणं गरजेचं आहे. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की ठीक आहे गुरुजी, आम्ही उद्याच जातो. आणि मग ती आदित्याला म्हणते की आदित्य, आता तू जा, फ्रेश हो, आराम कर. तुला जे काही बोलायचं आहे ना ते आपण उद्या बोलू, कारण आता आम्हाला उद्या कुलदेवीला सुद्धा जायचं आहे, त्याचीही तयारी करावी लागेल. आणि त्यावर आदित्य हो म्हणत तेथून बाहेर पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत प्रीतम आनंदानेच आदित्यला काय झालं, पारूने काय उत्तर दिलं हे विचारत असतो. मग आदित्य त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि हे देखील म्हणतो की मी सगळ्यात आधी आमच्या प्रेमाबद्दल, आमच्या नात्याबद्दल आईला सांगणार आहे आणि जर आईचा होकार असेल तरच आम्ही पुढे जाणार आहोत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.